23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंच्या दाव्याने खळबळ, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचीही माहिती. विरोधकांचं वक्तव्य बालिशपणाचं. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं दावोसवरून स्पष्टीकरण. एकनाथ शिंदे आणि आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नको, सामंत यांचा इशारा. एकनाथ शिंदेंची गरज संपली. महायुतीमध्ये नव्या उदयाचे विरोधकांना संकेत. उदय सामंतांकडे 20 आमदार. राऊतांचं वक्तव्य. तर पालकमंत्रीपदावरून शिंदे नाराज असल्याचीही चर्चा. महायुतीमधील वाद चव्हाट्यावर. 24 तासांच्या आत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती. नाशिकमध्ये गिरीश महाजनांना दादा भुसेंचा विरोध, तर रायगडमध्ये अदिती तटकरेंना भरत गोगावलेंचा विरोध. बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता. मंत्री पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त. तर पालकमंत्री अजित पवार आम्हाला सहकार्य करतील, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जालन्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले काळे झेंडे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून निषेध. सरसंघचालकांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनाला दांडी मारणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या मुलांवर कारवाई. वडेट्टीवारांची कन्या आणि आमदार विकास ठाकरेंच्या मुलाला युवक काँग्रेसकडून नारळ. किरीट सोमय्या आज संभाजीनगरमधील सिल्लोडच्या दौऱ्यावर. बांगलादेश विरोधात आक्रमक पवित्रा. संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचं वास्तव्य. सोमय्यांचा दावा, कारवाईची मागणी. सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी कुस्तीपटू. अनेक कुस्तींच्या स्पर्धांमध्ये सहभाग. 1 कोटींसाठी वांद्र्यामध्ये चोरीचा प्लॅन. अनेक सेलिब्रिटींच्या घराचीही रेकी.